अमरावती शहरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. हवामान विभागाकडून येलो अलर्ट. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ. नाशिकमध्ये अवकाळीचा फटका. अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं नुकसान. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान. अमरावती शिवशाही बस आग प्रकरणी एसटी महामंडळाचे 6 अधिकारी आणि कर्मचारी निलंबित. कारवाईमुळे महामंडळाच्या वर्तुळात खळबळ. ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचा पोस्ट ऑफिसमध्ये आंदोलन. पोस्ट ऑफिसमध्ये मराठीमध्ये फॉर्म उपलब्ध नसल्याने आंदोलन करण्यात आले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. नाशिक जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर उद्या मनसे करणार आंदोलन. पुणे जम्मू तवी झेलम एक्सप्रेस हाऊसफुल. उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे एक्सप्रेसला प्रचंड गर्दी. 2 एप्रिल ते 30 जून एक्सप्रेसच्या 522 अतिरिक्त खरतर फेऱ्या घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाचा. पुणे जिल्ह्यात 10 ठिकाणी होणार नवे अग्निशामक केंद्र. सुरक्षिततेसाठी 10 ठिकाणी अग्निशामक केंद्र बांधण्याचा निर्णय. पुण्यात पुन्हा एकदा ठाण्याच्या रिक्षाची जोरदार चर्चा. ठाण्याचे रिक्षा सुसाटचे झळकले फलक. कॉमन मॅन व्यंगचित्र असलेला फलक लक्षवेधी. पंढरपूर विभागाच्या ताफ्यामध्ये 5 नव्या एसटी बस दाखल. तर बसेसचे लोकार्पण पंढरपूरचे आमदार समाधान आवताड यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई सेंट्रल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक. एका 28 वर्षीय मद्यधुंद सुरक्षा रक्षकाला ठाणे परिसरातून अटक करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.